नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वाचा ठरणार आहे। आता तुमचा एमएसटी सीटी 2026 चा निकाल लागलेला आहे। अटेम्प्ट 1 चा सुद्धा निकाल लागला आणि अटेम्प्ट 2 चा सुद्धा तुमचा निकाल लागलेला आहे। बाळांनो, दोघा रिझल्ट मध्ये जो पण जास्त रिझल्ट असेल तो तुमचा कन्सिडर होणार आहे ऍडमिशन प्रोसेस साठी। आज आपल्याला पूर्ण ऍडमिशन प्रोसेसचं वेळापत्रक बघायचंय बाळांनो। आता निकाल तर लागला, आता पुढच्या गोष्टी कोणत्या दिवशी कोणती गोष्ट होणार आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय, जेणेकरून एक सुद्धा स्टेप तुमची मिस नको व्हायला बाळांनो। ठीक आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। ऍडमिशन होईपर्यंत माझी तुम्हाला साथ असेल बाळांनो, तोपर्यंत तुमची साथ सोडणार नाही, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। फक्त चॅनलला लाल बटन वरती क्लिक करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात, पण व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा। ठीक, सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे निकाल बाळांनो। निकाल सीईटी सेलने जाहीर केलेला आहे। पीसीएमचा, पीसीबीचा सगळे निकाल आता जाहीर झालेले आहेत आपले। ठीक आहे, 18 तारखेला तुमचा पीसीएमचा अटेम्प्ट 2 चा निकाल सुद्धा डिक्लेअर झालेला आहे बाळांनो। ठीक आहे, आणि आता तुमची प्रोसेस सुरू होणार आहे। आता ज्या पण मी तारखा सांगणार आहे, ज्या पण स्टेप सांगणार आहे, त्याचे तुम्हाला 10 ते 15 दिवस लेट कन्सिडर करायचे पीसीबीच्या स्टुडंटसाठी। ठीक आहे, पीसीबीची ऍडमिशन प्रोसेस 10 ते 15 दिवस लेट स्टार्ट होते फार्मसीसाठी। ठीक आहे, आता रिझल्ट तुमचा डिक्लेअर झालाय। रिझल्ट मध्ये फक्त तुम्हाला पर्सेंटाइल समजलेत बाळांनो, स्कोर कार्ड आहे बेसिकली तो तुमचा, है ना। आता तुमचा रिझल्ट 2 येणार आहे। काय येणार आहे? रिझल्ट 2। त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल बाळांनो। मेरिट लिस्ट म्हणजे काय असतं? म्हणजे तुमची रँक बाळांनो। जर 4 लाख विद्यार्थी बसले होते सीईटी मध्ये, तुमची रँक काय आहे 4 लाख मध्ये? 2,80,364 अशी काही रँक असेल, किंवा 11,364 किंवा 2,465 अशी काही ना काही रँक असेल तुमची। ती रँक तुमची येईल बाळांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काय रँक येईल? रँक सोबत तुमची कॅटेगरी रँक, युनिव्हर्सिटी रँक, लेडीज मध्ये ते लेडीज कोटाची रँक, सगळ्या पद्धतीच्या रँक्स तुमच्या तिथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला दिसतील बाळांनो। तुम्ही महाराष्ट्रामध्ये लेडीज मध्ये किती नंबरला आले, तुम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी ला किती नंबरला आले, तुम्ही महाराष्ट्रामध्ये जनरलला किती नंबरला आले, या सगळ्या रँक्स तुमच्या आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये दिसतील बाळांनो। ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कमीत कमी 24 तारखेपर्यंत तुमची लागेल, 24 जून पर्यंत। ठीक आहे, त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागते। आता प्रोव्हिजनल आणि फायनल मध्ये काय फरक असतो बाळांनो? प्रोव्हिजनल मध्ये जर काही चुका झाल्या, की सर माझी कॅटेगरी ओपन ओबीसी होती पण माझी ओपन दाखवते, तर तुम्ही सीईटी सेलला ग्रीव्हन्सेस रेज करू शकतात। मग रिझल्ट 2 मध्ये म्हणजे फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमची रँक अजून वाढवून येईल ओबीसीची, है ना। तर अशा पद्धतीच्या फायनल चेंजेस तुमचे होऊन येतात फायनल मेरिट लिस्ट मध्ये। फायनल मेरिट लिस्ट मध्ये सुद्धा तुमची रँकच येते बाळांनो, पण तुमची त्या फायनल असते, त्याच्यानंतर काही चेंजेस नाही होत तुमच्या डिटेलमध्ये। ठीक आहे, ती तुम्ही एक्सपेक्ट करा बाळांनो 30 जून पर्यंत। 30 जून पर्यंत तुमची प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्ट येऊन लागेल। ठीक आहे, अजून सुद्धा ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे का? नाही, अजून सुद्धा आपण स्टेप 1 वरतीच आहेत, निकालावरती। निकाल तुमचा आता 30 तारखेपर्यंत डिक्लेअर होईल बाळांनो। आता फक्त तुमचं स्कोर कार्ड डिक्लेअर झालेलं आहे, अजून सुद्धा तुमची रँक बाकी आहे। ठीक आहे, आता दुसरी स्टेप असेल बाळांनो तुमची डॉक्युमेंट सबमिशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। ठीक आहे, ही स्टेप तुमची कमीत कमी 1 जुलै पासून सुरू होईल बाळांनो आणि कमीत कमी 10 जुलै पर्यंत चालेल। 10 दिवस तुम्हाला वेळ असतो डॉक्युमेंट सबमिट करायला, डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला। आता ही स्टेप 2 पद्धतीने होते, एक तर ऑनलाईन होते बाळांनो, एक तर ऑफलाईन होते। ठीक आहे, ऑनलाईन जी स्टेप होते बाळांनो, ऑनलाईन कोणत्या विद्यार्थ्यांसाठी जे सेंटरला जाऊ नाही शकत। ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी ऑनलाईन करू शकतो, पण माझं सजेशन असतं नेहमी विद्यार्थ्यांना ऑफलाईन करा। एका दिवसात तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करून व्हेरीफाय करून घेऊन येतात बाळांनो। ठीक आहे, त्याला म्हणतात ऑफलाईन स्टेप। ठीक आहे, एका दिवसात तुमचं सगळं ताण मिटून जातो। ऑनलाईन मध्ये काय असतं, तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करतात, भरपूर ग्लिचेस येतात, त्यामुळे 3, 4, 5, 6 दिवस लागून जातात डॉक्युमेंट व्हेरीफाय व्हायला। आणि जोपर्यंत डॉक्युमेंट व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत तुम्हाला धक चालू असते। माझं कोणतं डॉक्युमेंट रिजेक्ट झालं तर तुम्हाला परत अपलोड करायला वेळ भेटत नाही। ठीक आहे, तर माझं सजेशन आहे नियरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करून आणा। ठीक आहे, केव्हा ते सुरू केव्हा होणार आहे? 1 जुलै पासून बाळांनो 10 जुलै पर्यंत ते चालेल। ठीक आहे, ही गोष्ट समजली, डॉक्युमेंट सबमिशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। तिसरी महत्वाची स्टेप तुमची काय असेल बाळांनो? ऑप्शन फॉर्म, जी की सगळ्यात महत्वाची स्टेप आहे पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये। ऍडमिशन प्रोसेसचा जो कोर पार्ट आहे बाळांनो, जो जान आहे ना ऍडमिशन प्रोसेसची, ती आहे तुमचा ऑप्शन फॉर्म। तो सुरू होईल बाळांनो, तुम्ही कन्सिडर करा 15 जुलै पासून। केव्हापासून? 15 जुलै पासून। म्हणजे तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड करायची आहे। ऑप्शन फॉर्म म्हणजेच काय असते बाळांनो? कॉलेज लिस्ट। आणि जर ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तरच तुम्हाला एक बेस्ट लेवल कॉलेज भेटेल बाळांनो। आता समजा तुमचे 80% आहेत, तुम्हाला कॉलेजेस कोणत्या रेंजचे तुम्ही टाकले पाहिजे रे बाळांनो? 70 ते 90च्या दरम्यानचे, है ना। आता तुम्हाला लिस्ट कशा पद्धतीने बनवायची? कमीत कमी 1 ते 50 पर्यंत तुम्हाला कॉलेजेस टाकायचे, 50 कॉलेजेस कमीत कमी लिस्टमध्ये टाकायचे। 70 ते 90% तुम्हाला लिस्ट बनायची। पहिलं कॉलेज 90% पाहिजे, शेवटचं कॉलेज 70% पाहिजे बाळांनो। त्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी वाईज तुम्हाला सगळे कॉलेजेस टाकायचे, कॉलेजेसचे कोड टाकायचे, ब्रांच टाकायची, ब्रांचचे कोड्स टाकायचे।
ठीक आहे, आणि त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण कॉलेज लिस्ट बनवायची आहे. जर तुम्ही चुकून 8 नंबरचं कॉलेज, फॉर एक्झाम्पल 7 नंबरचं, 8 नंबरचं, 9 नंबरचं असे कॉलेजेस आहेत, जर चुकून तुम्ही 8 नंबरचं कॉलेज जास्त चांगलं टाकून दिलं 7 नंबरपेक्षा, तर तुम्हाला 7 नंबरचं कॉलेज अलॉट होऊन जाईल, तुम्हाला 8 नंबरचं नाही होणार बाळांनो. एवढी छोटीशी मिस्टेक सुद्धा तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून देते. ठीक आहे, म्हणून ऑप्शन फॉर्म ही जान असते पूर्ण ऍडमिशन प्रोसेसची. एक चूक तुमची नको व्हायला या कॉलेज लिस्टमध्ये. त्यासाठीच बाळांनो आपण पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे, जेणेकरून तुमचे कॉलेज लिस्टमध्ये काही चूक नको व्हायला, कॅप राऊंड्समध्ये काही चूक नको व्हायला, स्पॉट राऊंडमध्ये काही चूक नको व्हायला, ILS राऊंडमध्ये काही चूक नको व्हायला, डॉक्युमेंटेशनमध्ये काही चूक नको व्हायला बाळांनो. त्यासाठी तुम्ही नक्कीच पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एनरोल करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी कमी पर्सेंटाईल असतील तरी महाराष्ट्राच्या एक नंबर 1 कॉलेजमध्ये, टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT पॉसिबल असतं बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, कारण कॉलेज लिस्ट सगळं तुमचं काम करणार आहे. कॉलेज लिस्ट जितकी चांगली तितकं तुम्हाला चांगलं कॉलेज भेटणार आहे आता, है ना. लास्ट इयर असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? फक्त एकाच गोष्टीमुळे, त्यांनी कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, पर्सनल काउन्सिलर कडून बनवून घेतली, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ILS राऊंडला व्यवस्थित खेळले पर्सनल काउन्सिलर कडून, कॉलेज व्यवस्थित बुक केलं, नेक्स्ट राऊंडला व्यवस्थित गेले, त्यानुसार तुमची त्यांची कमी पर्सेंटाईलला सुद्धा त्यांचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊन गेलं बाळांनो. तुम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे, कारण तुमच्या समोर आता पूर्ण अंधार आहे, तुम्हाला काहीच माहित नाही कोणती स्टेप कशी होणार आहे. ठीक आहे, आणि त्या पूर्ण अंधारामध्ये कोणीतरी हात धरून तुम्हाला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवणारा पाहिजे बाळांनो, आणि तेच काम आपण पर्सनल काउन्सिलिंग मधून करतो. कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण करून घ्या बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न असतो, इथं एक छोट्या छोट्या चुका तुम्हाला आयुष्यभर रिग्रेट देऊन जातात. ठीक आहे, लास्ट इयर असे पण खूप विद्यार्थी होते ज्यांचे 99 सुद्धा पर्सेंटाईल होते बाळांनो, तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे का? असेल तर स्वतः करा. तुम्हाला कॅप राऊंडचं नॉलेज आहे का? असेल तर स्वतः करा. कॅप, स्पॉट, ILS कसं खेळायचं असतं नॉलेज आहे का? असेल तर स्वतः करा. नसेल तर काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. कुठूनही एनरोल करून घ्या, पण करून घ्या बाळांनो. ठीक आहे, आता परवा एक विद्यार्थी एनरोल झाली काउन्सिलिंग मध्ये, 99.98 पर्सेंटाईल होते त्याचे. मी तिला सांगितलं, बाटा तुला ऑलरेडी COEP भेटणार आहे, तू टेन्शन नको घेऊ. तरी ती विद्यार्थीनी मला म्हटली, सर मला काउन्सिलिंग पाहिजे, माझी एक चूक नको व्हायला ऍडमिशन प्रोसेसमध्ये, आणि माझं COEP नको जायला. याला म्हणतात, त्या विद्यार्थिनी होती इतका प्राऊड फील झाला ना, की आपण जे नॉलेज देतोय ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतंय. मी असं नाही म्हणत की आपल्याच काउन्सिलिंग मधून एनरोल करा, कुठूनही करून घ्या, पण करून घ्या. तुमची चूक नको व्हायला बाळांनो, है ना. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून तुमचा ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, फ्रीज, फ्लोट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी या काउन्सिलिंगमध्ये आपल्या कवर्ड असतात बाळांनो. स्कॉलरशिप, भरपूर विद्यार्थ्यांची 2 ते 3 लाख रुपये फीज होती वर्षाची मागच्या वर्षी. ठीक आहे, आपण ती फीज 0 करून टाकली बाळांनो, फक्त त्यांच्यापर्यंत योग्य स्कॉलरशिप पोहोचवल्या. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता बाळांनो. एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा तुम्हाला अपॉइंट केला जातो. एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल करू शकता. पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये 4 महिन्यासाठी एनी टाइम कॉल करा, एनी टाइम मेसेज करा, ते तुमच्यासोबत तिथं अवेलेबल असतील बाळांनो. ठीक आहे, तुमची पर्सेंटाईल किती, कॅटेगरी कोणती, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट जाणून घेतील काउन्सिलर, आणि त्यानुसार तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनेल, पर्सनलाइज ऑप्शन फॉर्म बनेल. तोच फक्त तुम्हाला CET सेलला सबमिट करायचा आहे, जेणेकरून कमी पर्सेंटाईलला पण एक बेस्ट कॉलेज तुम्हाला अलॉट होईल बाळांनो. ठीक आहे, जरी जास्त पर्सेंटाईल आले असतील, ओव्हर कॉन्फिडंट नका होऊ. अजून सुद्धा 50% काम बाकी आहे, त्या 50% कामला व्यवस्थित करा काउन्सिलिंगने. जरी लो पर्सेंटाईल आले असतील, डिमोटिवेट नका होऊ. अजूनही 50% काम बाकी आहे बाळांनो. ज्या विद्यार्थ्याने हे 50% काम व्यवस्थित केले, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली, तो एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. काही अडचण असेल या नंबरवर व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणं माझ्याकडनं शक्य नाही बाळांनो आता हे 2-3 दिवस, कारण खूप जास्त कॉल्स येतात. प्लीज तुम्ही तुमचा मेसेज मला व्हॉट्सअपला ड्रॉप करा. आणि हा फक्त नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न नाही बाळांनो, नेक्स्ट 20 वर्षाचा प्रश्न आहे, म्हणून योग्य निर्णय घ्या. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता तुमचा ऑप्शन फॉर्म झाला बाळांनो. काय झालं? ऑप्शन फॉर्म बनला. आता नेक्स्ट स्टेप काय? ऑप्शन फॉर्म तुम्ही सबमिट केला CET सेलला, जो तुम्हाला काउन्सिलरने दिला तो. आता तुमची कॅप राऊंड 1ची अलॉटमेंट होईल बाळांनो. आता आपला ऑप्शन फॉर्म कधी संपला होता तुमचा? 15 जुलैला तुम्हाला सुरू केला होता आपण ऑप्शन फॉर्म. ठीक आहे, 15 जुलै तर कमीत कमी 25 जुलैपर्यंत तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिंगची तुम्हाला मुदत भेटेल बाळांनो. 25 जुलैला तुमचा काय लागेल? कॅप 1 लागेल 25 जुलैला. ठीक आहे, 25 जुलैपासून 10 दिवस कमीत कमी कॅप राऊंड चालतो. तुम्ही म्हणणार आता फक्त कॅप 1 लागतो म्हणजे काय? आता तुम्ही जो ऑप्शन फॉर्म सबमिट केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं? फॉर एक्झाम्पल तुम्हाला भेटलंय DY पाटील आकुर्डी. DY पाटील आकुर्डी हे कॉलेज तुम्हाला भेटलं पहिल्या राऊंडमध्ये. आता तुम्ही काय करणार? हे कॉलेज तुम्ही एक तर बुक करणार किंवा तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाणार. ठीक आहे, आता याच्यामध्ये पण 2 ऑप्शन असतात बाळांनो, फ्रीज
आणि फ्लोट. आता हे काउन्सिलिंगमध्ये व्यवस्थित सांगतोच आपण, ठीक आहे. फ्रीज म्हणजे जे कॉलेज तुम्हाला भेटलं ते आम्हाला पाहिजे, आम्हाला आता पुढे राऊंड खेळायचे नाहीत, आम्ही संतुष्ट आहेत, माझ्या घराच्या बाजूला डी वाय पाटील आहे, मला डी वाय पाटील पाहिजे, ते झालं तुमचं फ्रीज बाळांनो. फ्लोट म्हणजे काय रे बाळांनो, डी वाय पाटील भेटलंय ना, ठीक आहे सर, मी ते कॉलेज माझ्या खिशात ठेवतो आणि नेक्स्ट राऊंडला जातो. म्हणजे जे कॉलेज भेटलं ते आपल्याकडे ठेवणं आणि नेक्स्ट राऊंडला जाणं, त्याला म्हणतात फ्लोट करणं. ते कॉलेज आपल्याकडे असतं का बाळांनो? डेफिनेटली असतं. पण राऊंड 2 ला जर तुम्हाला तुमच्या लिस्टमधलं वरचं कॉलेज काही भेटून गेलं तर तुमचं खालचं कॉलेज ऑटोमॅटिक गायब होऊन जातं. तर हे कॉलेज तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं निघून जाईल. ह्या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची आहे, ठीक आहे. तसं आम्ही सांगूच तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये सगळ्या गोष्टी, ठीक आहे. तर 25 जुलैपासून तर कमीत कमी कन्सिडर करा 5 ऑगस्ट पर्यंत तुमचा कॅप राऊंड 1 चालेल. या फ्रीज फ्लोट सगळ्या गोष्टी. फ्रीज फ्लोट केल्यानंतर तुमचं वॅकंट सीट्स येतात, म्हणजे किती जागा शिल्लक येतात अटेम्प्ट 2 मध्ये, या सगळ्या गोष्टी यायला 10 दिवस लागतात. आता कॅप राऊंड 2 5 जुलैपासून, सॉरी कितीपर्यंत गेलो आपण, 5 ऑगस्ट पर्यंत. 5 ऑगस्टला तुम्हाला कॅप राऊंड 2 लागेल बाळांनो. 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत कॅप राऊंड 2 ची प्रोसेस चालेल, ठीक आहे. कॅप राऊंड 2 मध्ये पण काय होईल, आता जे समजा तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये 50 नंबरचं कॉलेज डी वाय पाटील लागलं होतं, कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला 48 नंबरचं पीव्हीजी लागून गेलं समजा, है ना. मग आता कॅप राऊंड 2 मध्ये परत तुम्हाला फ्रीज करा किंवा फ्लोट करा, है ना. तुम्ही परत फ्लोट केलं, मग आता कॅप राऊंड 3 मध्ये पण काय होणार आहे, समजा 48 नंबरचं तुम्हाला 47 नंबरचंच लागलं, किंवा तुम्हाला कॅप राऊंड 3 ला लागलंच नाही, तर हे कॉलेज तुमचं सिक्युअर राहील. हे कॉलेजमध्ये तुम्ही कधीही जाऊन ऍडमिशन घेऊ शकतात, है ना. पण 48च्या वरचं जर कोणतं कॉलेज लागून गेलं तर 48 नंबरचं गेलं, ते तुमच्या जवळ राहणार नाही, ठीक आहे. तर कॅप राऊंड 3 मध्ये पण 3 गोष्टी असतात तुमच्या, फ्रीज फ्लोट ऑटो फ्रीज. ऑटो फ्रीजचे नवीन नियम आहेत, ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल, ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला. आता कॅप राऊंड 2 15 ऑगस्ट पर्यंत हा तुमचा चालेल बाळांनो, 15 ऑगस्ट पासून तर 25 ऑगस्ट पर्यंत. आणि जो कॅप 4 असेल तो तुमचा चालेल बाळांनो 25 ऑगस्ट तर 5 सप्टेंबर पर्यंत, ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल एवढ्या लेट होतात का गोष्टी, मागच्या वेळी 30 ऑगस्ट पर्यंत प्रोसेस गेलेली, यावेळी आरामात 5 सप्टेंबर पर्यंत जाईल बाळांनो, ठीक आहे. कारण सीईटी सेल थोड्या गोष्टींसाठी लेट ऑलरेडी होत आहे, ठीक आहे. 5 सप्टेंबर पर्यंत तुमचा कॅप राऊंड 4 होईल. कॅप राऊंड 4 पर्यंत जर तुम्ही कॉलेज बुक केलं नाही, कॅप 4 ला जे पण कॉलेज लागेल ते तुम्हाला ऑटोमॅटिक बुक होऊन जाईल, ते तुम्हाला घ्यावं लागेल. हा, त्याच्यानंतर स्पॉटला जाऊ शकतो का, जाऊ शकतात. आता स्पॉट केव्हा होईल, 5 ऑगस्टला तुमचा राऊंड लागल्यानंतर 6 ऑगस्ट पासून तुमचे स्पॉट सुरू होऊन जातील बाळांनो. स्पॉट अनलिमिटेड चालतात तुमचे, 2 दिवसात संपतात, 5 दिवसात संपतात, 10 दिवसात संपतात, कधी कधी महिने चालतात. म्हणजे तुमचे 30 सप्टेंबर पर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी संपून जाणार आहेत, ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट पासून तुमचे कॉलेजेस सुरू होऊन जातील. आता तुम्ही म्हणणार आमचे राऊंड झाले नाही तरी आमचे कॉलेज सुरू होऊन जातात. येस बाळांनो, पहिला राऊंड लागताच तुमचं कॉलेज सुरू होऊन जातं. त्यानंतर तुमचे राऊंड 2 राऊंड 3 ला जे विद्यार्थी लागतात ते कॉलेजमध्ये भरती होत राहतात बाळांनो. पण 1 ऑगस्टला तुमचं कॉलेज सुरू होऊन जाईल 100%, 101%, ठीक आहे. ILS राऊंड केव्हा होतात आणि मॅनेजमेंट राऊंड केव्हा होतात, हे आत्तापासून, फ्रॉम नाऊ, आत्तापासून तर जोपर्यंत 30 सप्टेंबर पर्यंत कधीही मॅनेजमेंट घ्यायचं असेल डायरेक्ट कॉलेजला व्हिजिट करा. कोणत्याच एजंट थ्रू नका जाऊ प्लीज, तुमच्यासोबत फ्रॉड होईल या गोष्टीची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, ठीक आहे. ILS राऊंड मध्ये फॉर्म सुटतील ते आपण सांगू, कोणत्या कॉलेजचे केव्हा फॉर्म सुटतात ते पण ILS चे तुम्हाला सांगितले जातील, ठीक आहे. तर या सगळ्या स्टेप्स होत्या बाळांनो. पूर्ण ऍडमिशन प्रोसेसचं शेड्यूल बघितलं आपण. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे पर्सेंटेज हाय आले असतील किंवा लो आले असतील बाळांनो, जर तुम्ही योग्य कॉलेज लिस्ट बनवली तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. या गोष्टींची तुम्हाला मी 100% गॅरंटी देतो. बेस्ट कॉलेज लिस्ट बनवणं म्हणजे बेस्ट काउन्सिलिंग करणं बाळांनो. आणि बेस्ट काउन्सिलिंग महाराष्ट्राची आपण लॉन्च केलेली आहे, नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता बाळांनो. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे. 1 लाख पेक्षा जास्त स्टुडंटला मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली आहे. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात, विश्वास ठेवू शकतात. तुमच्या एका ऍडमिशनसाठी पूर्ण फोर्स लावून देईल बाळांनो, पूर्ण टीम तुमच्या सोबत लावून देईल. फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.